आज मी तुमच्यासाठी कटलेटची रेसिपी घेऊन आली आहे। ते कटलेट म्हणजे सोयाचंकचे कटलेट। हे सोयाचंकचे हेल्दी कटलेट, फायबरयुक्त असे कटलेट कसे बनवायचे हे तुम्हाला आज मी सांगणार आहे। तर आधी मी एका टोपामध्ये 2 ग्लास पाणी ओतून घेणार आहे आणि पाणी उकळी आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये सोयाचंक्स 100 ग्रॅम अंदाजे मी 100 ग्रॅम सोयाचंक्स घेतले ते त्याच्यात उकळून घेणार आहे आणि 2-3 मिनिटं उकळी आल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची। चांगली उकळी येऊन द्यायची। 2-3 मिनिटांनीच आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची। आता आपले सोयाचंक्स चांगले नरम आणि मऊसर असे झालेले आहेत। आता ह्यातलं पाणी आपण आता गाळून घेऊया। तर एका गाळणीच्या साहाय्याने मी हे पाणी व्यवस्थित गाळून घेणार आहे। ह्याप्रमाणे बघा गाळून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर हाताने असे दाबून दाबून किंवा चमच्याच्या साहाय्याने आपण दाबून सगळं पाणी काढून घेणार आहोत। सर्व पाणी काढून घेतल्यानंतर आपण एका चॉपरच्या साहाय्याने थोडे थोडे सोयाचंक्स त्याच्यात घालून असे बारीक असे क्रश करून घेणार आहोत। बघा याप्रमाणे आपण थोडे थोडे घालून घेत आहोत चॉपरमध्ये आणि त्याला क्रश करून घेणार आहोत। याप्रमाणे आपले सोयाचंक्स बारीक वाटून झालेले आहेत। बघा याप्रमाणे वाटून घ्यायचं आहे। तुम्ही मिक्सरला जरी लावलात तरी चालेल। मिक्सरमध्ये पल्स मोडवरती आपल्याला हे चालू बंद करून आपण हे सर्व सोयाचंक्स वाटून घेणार आहोत आणि एका भांड्यामध्ये मी आता काढून ठेवत आहे। आता त्याच चॉपरमध्ये मी कांदा घेतला एक मोठा आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि 1 मूठ कोथिंबीर घेतली। हे सर्व साहित्य आपण ह्या चॉपरनी वाटून घेणार आहोत। आता हे आपण मटार घेतलेले आहेत। मटार मी 1 बाउल घेतलेले आहे। काही वेळेला मटार आपले शिजत नाही म्हणून आपण जरा 2-3 मिनिटं बॉईल करून घेतलेले आहेत, अर्धवट शिजवलेले आहेत आणि ते आता आपण चॉपरच्या साहाय्याने असे भरभरीत असे वाटून घेणार आहोत। हे मटारही आपण व्यवस्थित वाटून घेणार आहोत। थोडेसे जाडसरच ठेवायचे आहेत। आता सोयाचंक्स जे बारीक वाटून ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून आलं लसूणची पेस्ट टाकली आहे आणि आता कांदा, कोथिंबीर आणि मिरचीचं वाटण बारीक वाटून घेतलेलं ते टाकून घेतले, मटर टाकून घेतलेत। हे सर्व आपण सोयाचंकमध्ये मिक्स करून घेणार आहोत। त्यामध्ये आता मी अर्धा टीस्पून हळद घातली आहे आणि लाल तिखट मी 2 टेबलस्पून घातली आहे आणि धने जिरा पावडर मी 1 टीस्पून घातले आणि गरम मसाला मी 1 टीस्पून घातले आणि चवीनुसार मीठ घातले। अंदाजे मी 1.5 टेबलस्पून मीठ घातलेलं आहे आणि चाट मसाला मी 1.5 टेबलस्पून घातले आणि हे सर्व साहित्य आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। याप्रमाणे आपण सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता आपल्याला बेसन ॲड करायचं आहे। तर 2 मोठे टेबलस्पून मी बेसन टाकलेलं आहे आणि 1 टेबलस्पून मी कॉर्नफ्लॉवर घातलं आहे। आता कॉर्नफ्लॉवर आणि बेसन घातल्यामुळे त्याला खुसखुशीतपणा येईल आणि बाइंडिंग व्यवस्थित होईल। बघा याप्रमाणे आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि हाताला तेल लावून मी आता त्याचे कटलेट तयार करणार आहे। आता काय वेळेला काय होतं की कटलेट आपले तळताना तुटू शकतात। माझेही तसंच झालं होतं। माझेही कटलेट तळताना तुटले आहेत। तर त्यासाठी मी एक टिप्स तुम्हाला सांगते। एक तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर कमी टाकल्यामुळे किंवा तुमचे सोयाचंक्स जास्त पाणी राहिल्यामुळे हे कटलेट तुटू शकतात। तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर आणि बेसनचं प्रमाण वाढवू शकता किंवा तुम्ही ब्रेड क्रब्स म्हणजे ब्रेड आपण मिक्सरला लावून त्याची बारीक पावडर करायची आणि ते ब्रेडचे बारीक पावडर आपण ह्या कटलेटमध्ये मिक्स करू शकता। तर हे कटलेट बघा मी तुम्हाला दाखवते। हे तव्याला तेल गरम झाल्यानंतर तव्यामध्ये मी सोडलेले आहेत, पण ते तव्याला चिटकत आहे कारण ते जरा ओलसर आहेत आणि त्यामुळे ते पलटताना हे तुटणार आहेत। आता बघा हे कटलेट असे व्यवस्थित झालेले नाही आहेत, चिकट आहेत आणि ते पलटून घेताना तुटणार आहेत। याप्रमाणे आपले कटलेट बघा याप्रमाणे तुटले गेले आहेत। तर असं होऊ नये म्हणून मी तुम्हाला एक टिप्स सांगते। यामध्ये तुम्ही 4 टेबलस्पून ब्रेड क्रब्स घाला म्हणजे तुमचे कटलेट व्यवस्थित होतील। याप्रमाणे आता आपले कटलेट व्यवस्थित झालेत। ही टिप्स काही वेळेला तुमच्या कामी येईल म्हणून मी तुम्हाला हे दाखवलेलं आहे की माझे कटलेट फसल्यानंतर मी कसे त्याला रिपेअर केलेत आणि ह्याप्रमाणे आपले कटलेट तयार झालेले आहेत। तर आता आपण कटलेटबरोबर लागणारी चटणी बघूया। तर कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण आणि साखर आणि लिंबू आणि मीठ टाकून मी हे वाटून घेते आणि अशी
हिरवी चटणी, तिखट अशी हिरवी चटणी तयार करत आहे. याप्रमाणे आपली चटणीही तयार झाली आहे आणि हे कटलेटही तयार झाले आहेत. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. नमस्कार.